जायका प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरही 1000 MLD पर डे एवढंच पाणी शुद्ध होणार आहे. म्हणजे नंतर सुद्धा जवळपास 35 ते 40% सांडपाणी नदीत तसंच सोडलं जाणार. पण याच्याकडं फारसं लक्ष न देता आमच्या महापालिकेने एक नवीन उद्योग सुरू केलाय, नदी काठ सुशोभीकरण योजना. अरे रिव्हर स्वच्छ करा, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करून करणार आहात काय? तिथं म्हणे लोकांनी फिरायला यावं, जॉगिंगला यावं. त्या भिडे पुलावर 15 मिनिटं उभं राहून दाखवावं कोणी. ते पाणी नदीची रुंदी कमी केल्यामुळे इतकं शहरात 1-1 किलोमीटर आत पसरेल की प्रचंड मोठी नुकसानं ते पाणी करू शकतं. सांडपाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत फसलेला विषय पुण्याचा, असं म्हणायला हरकत नाही. सर, पाण्यानंतर विषय तो सांडपाण्याचा. म्हणजे एवढं मोठं शहर आहे, पण सांडपाणीचं नियोजन का बरं महापालिका अजून यशस्वी होऊ शकली नाहीये? किंवा लोकही त्याच्यावरती मग रस्त्यावरती उतरत नाहीयेत, किंवा तुमच्या सारखी माणसं जर प्रश्न मांडत असतील तर तुम्हाला किती साथ मिळतील नागरिकांची? नाही, दुर्दैव असं आहे ना की पुण्यात तयार होणारं सांडपाणी याचा पुणेकरांना कधीच त्रास होत नाही. कारण ते नदीत जातं आणि नदीतनं पुढचं उजनीपर्यंतच्या लोकांना त्याचा त्रास आहे. पुण्याला त्रास होत नाही, त्यामुळे आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, महापालिकेलाही वाटत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे जॅपनीज गव्हर्नमेंटकडनं 900 कोटी रुपये पुणे महापालिकेला आले सांडपाणी प्रकल्प, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प करण्यासाठी. 2017ची गोष्ट आहे. टेंडरिंग करण्यामध्ये 5 वर्ष घालवली आमच्या पुणे महापालिकेने. इतके हुशार लोक हरलेत. आता त्याची किंमत झाली आहे 1500 कोटी. केंद्र सरकार म्हणले ते 900 कोटी जे आम्ही मान्य केले तेवढेच देणार बरं का, वरचे तुमचे तुम्ही बघा. म्हणजे ऑलरेडी आता 600 कोटी पुणेकरांना घालायला लागणार आहेत. बरं चला, घातले एक वेळ क्षणभर. होणार आहे काय? एकंदर असं दिसतंय ती योजना सुद्धा 2025ला पूर्ण व्हायची होती, त्या 2027ला तरी होईल की नाही माहीत नाही. एकंदर चित्र असं दिसतंय की ही योजना पूर्ण होईपर्यंत जेमतेम पुण्याचं 1001 MLD एवढंच पाणी दिवसाचं, 100 मिलियन लिटर्स एवढंच पाणी दिवसाचं सांडपाणी सोकॉल्ड शुद्ध करून नदीत जाईल. तोपर्यंत पुण्याची रिक्वायरमेंट दिवसाची झाली आहे 2000 मिलियन लिटर्स पर डे. त्याचा 80% एवढं सांडपाणी तयार होतं. म्हणजे 1600 मिलियन लिटर्स पर डे एवढा सांडपाणी आम्ही सोडणार आहोत पुण्यातनं. आणि त्यातलं हे सगळं झाल्यानंतरही, जायका प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरही 1000 MLD पर डे एवढंच पाणी शुद्ध होणार आहे. म्हणजे नंतर सुद्धा जवळपास 35 ते 40% सांडपाणी नदीत तसंच सोडलं जाणार आहे. म्हणजे ते कधी सांडपाणी शुद्धीकरण होणार, ते कधी बंद होणार? पण याच्याकडे फारसं लक्ष न देता आमच्या महापालिकेने एक नवीन उद्योग सुरू केलाय, नदी काठ सुशोभीकरण योजना, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट. अरे रिव्हर स्वच्छ करा, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करून करणार आहात काय? तिथं म्हणे लोकांनी फिरायला यावं, जॉगिंगला यावं. त्या भिडे पुलावर 15 मिनिटं उभं राहून दाखवावं कोणी, जिथं खालनं 5 फुटावरनं पाणी वाहतं. अरे तो वास तिथं उभं राहून घेणं शक्य नाही, इतकी घाणेरडं पाणी येते. आणि हे म्हणतात रिव्हर फ्रंटला तुम्ही सकाळी जॉगिंग करा. कसं करणार जॉगिंग हे घाणेरड्या पाण्याच्या वासामध्ये? ते पहिलं शुद्ध करा ना, त्याच्यावर पैसे टाका. त्याऐवजी ह्या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटवर 5000 कोटी खर्च करणार आहेत. आणि दुर्दैव असं आहे, नदीची रुंदी 30% कमी करणार आहे त्या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये. उद्या जर प्रचंड मोठा पूर आला, आणि ही पुण्याची हिस्ट्री आहे, 15-20 वर्षानंतर एकदा असा मोठा पूर येतोच, तर ते रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट फक्त वाहून जाईल असं नाही. ते पाणी नदीची रुंदी कमी केल्यामुळे इतकं शहरात 1-1 किलोमीटर आत पसरेल की प्रचंड मोठी नुकसानं ते पाणी करू शकतं. पण या कशाचाही विचार, याचा मुलाहिजा न ठेवता दिखाऊ काम, परत एकदा मी पहिल्यांदा म्हणलो तेच, दिखाऊ काम. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट दिसते केलेली, 3000 कोटी रुपये ते सांडपाणी शुद्धीकरणात घातले दिसणारच नाहीयेत. कारण पुणेकरांना कधी कळणार नाही, कारण ते पाणी पुढे जाते. आज पुढच्या लोकांचे हाल काय आहेत कुणीही बघत नाहीये. हे दुर्दैव आहे. पण मला वाटतं पुणेकरांना नसेल माहिती, पुणे महापालिकेला माहितीये, प्रशासनाला माहितीये, राज्य सरकारला माहितीये, राजकीय मंडळींना माहितीये, ते याच्यात काम का करत नाहीयेत? त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत फसलेला विषय पुण्याचा, असं म्हणायला हरकत नाही. दुर्दैव आहे, पण वस्तुस्थिती.